नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देव घरी आला. माई त्याचीच वाट पाहत बसल्या होत्या. देव, कामगार कसे आहेत? माईंनी काळजीने विचारलं. ठीक आहेत, काळजी करण्यासारखं कारण नाही, तो सोफ्यावर बसत बोलला. गाथा ठीक आहे ना? हो. माई, मी तिला कसं समजावून सांगू? मला काहीच कळत नाही. माझी प्रत्येक गोष्ट ती निगेटिव्ह वेमध्ये घेते. काय झालं? त्यावर देवनं घडलेला सगळा प्रकार सांगितला. माई, मला तिची मदत करायची आहे. तिला या प्रॉब्लेममधून बाहेर काढायचं आहे, परंतु ती अजिबात ऐकायला तयार नाही. तिला असं वाटतंय मी हे सगळं करून तिच्यावर उपकार करण्याचा प्रयत्न करतोय. तिला सिच्युएशनचा फायदा घेऊन तिच्या लाईफमध्ये पुन्हा जाण्याचा प्रयत्न करतोय. तसं अजिबात नाही आहे माई. मला खरंच तिची मदत करायची आहे. तिला असं टेन्शनमध्ये मी नाही पाहू शकत. देव भावूक होत बोलला. देव, तिच्या जागी ती बरोबर आहे. अशावेळी कोणालाही तेच वाटेल, माई बोलल्या. पण तसं अजिबात नाही आहे माई. मी तिच्या काळजीपोटी म्हणत होतो. मला माहीत आहे, पण तिला आता काहीही समजून घ्यायचं नाही आहे. तुला तिला मदत करायची आहे ना? त्यानं हो मध्ये मान डोलावली. मग तिच्या समोर न येता मदत कर. म्हणजे मी समजलो नाही माई. अरे वेड्या, जरा हिंदी मूव्हीज पण पाहाव्यात माणसानं. मनोरंजन तर होतंच, शिवाय भरपूर काही करामती आयडिया देखील मिळतात. माई हसत म्हणली आणि देव तरीही न समजून तिला पाहत होता. तू मिस्टर इंडिया पिक्चर पाहिलायस का? हो. मग गाथाचा मिस्टर इंडिया तू का होत नाहीस? तिच्या पुढे न जाता तू तिची हवी ती मदत कर. वाव माई, यू आर ब्रिलियंट. आय नो. तुझी आजी आहे, तुझ्यापेक्षा हुशार असणारच ना, माई खट्याळपणे हसत बोलल्या. यू आर सच अमेझिंग. देवनं माईंना मिठी मारली. इकडे आशू आणि अक्षय गाथाला भेटायला आले. काही कळलं का हे कसं झालं? आशूनं विचारलं. मशीन्स जुन्या आहेत त्यामुळे हा ॲक्सिडेंट झालाय, गाथा बोलली. मशीन जुन्या असल्या तरी वेळोवेळी त्यांचं मेंटेनन्स आणि इन्स्पेक्शन होत असतं. त्यात काही प्रॉब्लेम असतील तर लगेच कळतं आपल्याला, अक्षय बोलला. या सगळ्या गोष्टी राजन पाहायचा. त्यानं कंपनी हडपण्याच्या मनसुब्यानं मुद्दाम या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. मशीन्स तशाच चालवल्या आणि हा अपघात झाला, समीर बोलला. नशीब यामध्ये जीवितहानी झाली नाही म्हणून प्रकरण वाढले नाही, माया बोलली. मला तर ही चिंता सतावते की वर्कर्सच्या मागण्या पूर्ण करायच्या कशा? कंपनी अकाउंटमध्ये ज्यातून प्रोडक्शन कॉस्ट काढली तर त्यांचा हॉस्पिटलचा खर्च आणि पगार वाढ करता येईल एवढेच पैसे आहेत, कारण अकाउंटमध्ये आधीच थोडे पैसे आहेत, समीर काळजी करत बोलला. याबद्दल मॅक्ससोबत बोल ना, तो नक्कीच मदत करेल, माया बोलली. नको, त्यानं आधीच फार इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्याच्याकडे अजून मदत मागणं योग्य नाही, गाथा बोलली. मग काय करायचं? माया बोलली. एक पर्याय आहे ज्यानं थोडाफार प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, समीर बोलला. कोणता? गाथा बोलली. आपल्या नावावर असलेले सेव्हिंग्ज वापरावे लागतील, समीर बोलला. नाही समीर, ते पैसे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आहेत. आपण त्यांना हात नाही लावू शकत. ताई बरोबर बोलतीये जीजू, गाथा बोलली. आधी कंपनीचं भविष्य महत्त्वाचं आहे. मुलांना अजून वेळ आहे. अँड डोंट वरी, मी त्यांना कशाचीही कमी पडू देणार नाही, समीर आत्मविश्वासानं बोलला. पण तरीही मला हे पटत नाही, माया बोलली. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? वर्कर्सच्या मागण्या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत तर ते संप सुरू करतील, जे आपल्याला अजिबात परवडण्यासारखं नाही, समीर बोलला. तुमची हरकत नसेल तर मी बोलू, अक्षय बोलला. सॉरी, मी तुमच्या पर्सनल डिस्कशनमध्ये बोलतोय, अक्षय बोलला. अरे असं का म्हणतोयस? आशू आणि गाथामध्ये आम्ही कधीच फरक केला नाही. आशू या फॅमिलीचाच हिस्सा आहे आणि आता तूही, माया बोलली. एक्झॅक्टली, गाथाही बोलली. थँक्यू. तुमची हरकत नसेल तर मी तुमची मदत करू शकतो. अक्षयच्या बोलण्यावरती सगळे थोडे शॉक होऊन त्याच्याकडे पाहू लागले. आपण आता एका फॅमिलीसारखे आहोत आणि एकमेकांच्या अडचणीमध्ये आपणच एकमेकांसाठी उभे राहू शकतो म्हणून. सो स्वीट अक्षय, पण मी तुझ्याकडनं मदत नाही घेऊ शकत. तुझ्यापासून काही लपलेलं नाही. कंपनीची कंडिशन तुला माहीत आहे आणि मला तुझं नुकसान करायचं नाही, समीर बोलला. बरोबर आहे, तुम्ही एवढं बोललात हेच आमच्यासाठी फार आहे, गाथा बोलली.
प्लीज, असं बोलून तुम्ही मला परका करताय. हवं तर त्या बदल्यात मला कंपनीमध्ये शेअर्स द्या. मग गाथा आणि समीर आणि माया एकमेकांकडे पाहू लागले. डोंट वरी, ज्यावेळी कंपनी पूर्वपदावर येईल, चांगला नफा होईल, तेव्हा तुम्ही माझे पैसे विथ इंटरेस्ट परत करा. त्यानंतर मी माझे शेअर्स पुन्हा तुम्हाला देईन. वाटल्यास तसं आपण डीलमध्ये लिहून घेऊ, अक्षय बोलला. मग सगळेच विचारात पडले. त्यांना अक्षयचं बोलणं पटलं होतं, परंतु रिस्क देखील वाटत होती. जास्त विचार करू नका, तुम्हाला मदतीची गरज आहे आणि मी ती करतोय, तेही एकदम प्रोफेशनली. त्यामध्ये गैर असं काहीच नाही, अक्षय बोलला. जीजू, गाथाने समीरकडे पाहिलं. तिचा होकार होता. ओके, समीर बोलला. गुड, मी तसे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स तयार करतो आणि लगेच पाहिजे तेवढी अमाऊंट ट्रान्सफर करतो, अक्षय हसत बोलला. थँक्यू व्हेरी मच. खरंच रक्ताच्या नात्यांपेक्षा मैत्रीचं नातं फार मोठं असतं, गाथा बोलली. इकडे अक्षय आणि आशू घरी निघाले. अक्षयने तिला दरवाजा उघडून गाडीत बसवलं आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. तो सीट बेल्ट लावत होता आणि आशू प्रेमानं त्याच्याकडे पाहत होती. काय झालं, अशी का पाहतेस? आज मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फार लाड येतोय. आय लव्ह यू, असं म्हणत तिनं त्याच्या गालावरती किस केलं. वाव, पण हा लाड इथे. त्यानं त्याच्या ओठांवरती बोट ठेवलं. असा केला तर मला फार आवडेल, असा तो बोलला. तशी आशू लाजली. ओ गॉड, किती लाजतेस तू. आय लाईक इट, तो हसत बोलला आणि त्यानं गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले. खरंच अक्षय, मला तुमचा फार अभिमान वाटतो. गाथासाठी तुम्ही एवढी मोठी रिस्क घेतलीत. हा निर्णय तुम्ही असा अचानक घेतलात, बाबा काही म्हणणार तर नाहीत ना, ती काळजीने बोलली. आशू, गाथाला मदत मी नाही, देव करतोय. व्हॉट? आशू गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. हो, काल रात्री मला देवनं स्वतः फोन केला होता. गाथाने त्याची मदत नाकारली म्हणून त्यानं माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. गाथाला जेवढा पैसा लागेल तो सगळा देव पुरवणार आहे. मी फक्त नामधारी आहे. म्हणजे माझ्या अकाउंटवरून ते पैसे गाथाला जातील आणि तिला संशय येणार नाही, अक्षय बोलला. माय गॉड, या डॉक्टरचं डोकं किती चालतं, आशू तोंडावर हात ठेवत बोलली. ते तर आहेच, पण त्याच्याकडे खूप पैसा देखील आहे. बाहेर देशातही त्याचे बँक अकाउंट्स आहेत. खूप मोठा डॉक्टर आहे तो आणि तितकाच सोशल. भरपूर लोकांचा इलाज तो फ्रीमध्ये देखील करतो. पैशांबाबत लोकांचे आशीर्वादही फार मिळतात त्याला, आशू बोलली. खरं आहे, मलाही आता वाटतंय की मी डॉक्टर व्हायला पाहिजे होतं, अक्षय अगदी क्यूट फेस करत बोलला. व्हॉट? आशू हसू लागली. खरंच खूप पैसा आहे त्यांच्याकडे. 8-10 कंपन्या तर तो अशा विकत घेऊ शकतो. मी ठरवलंय की माझ्या मुलीला मी डॉक्टरच करणार, अक्षय बोलला आणि आशू हसू लागली. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एवढ्या सहजासहजी सगळ्या गोष्टी होतील का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.